परदेशातून आल्यानंतर आज मी अशा ठिकाणी गेलो जिथे भिंती शांत होत्या पण मनात मात्र हजारो कथा जिवंत होत्या। इथे येताना वाटलं की आम्ही फक्त मदत करायला आलोय, पण दरवाजा उघडताच जाणवलं की इथं आम्ही हजारो गोष्टी शिकायला आलोय। ज्या आई वडिलांनी जन्म देऊन आयुष्यभर मुलांचा सांभाळ केला, तेच आई वडील आज वृद्धाश्रमात त्यांच्या मुलांची वाट बघत होते। आणि ती शांतता जी ओरडून सांगत होती की आम्हाला विसरू नका, आम्ही अजून इथंच आहोत। जी आपली संस्कृती, आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा, तीच आज कुठेतरी हरवत चालली आहे। एकीकडे आई किंवा वडिलांचं छत्र हरपल्यामुळे नाराज असणारे लोक, पण दुसरीकडे मात्र आपल्याच आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्या विकृती। ज्या हातांनी आपल्याला चालायला शिकवलं, त्याच हातांना कोणाच्या तरी आधाराची गरज होती। आणि सलाम कै शिवाजी पाटोळे सरांना, जे या आई वडिलांचा आधार बनले आणि गेली 35 वर्ष पाटोळे कुटुंब अविरत वृद्धाश्रमात या लोकांची सेवा करत आहेत। आणि हाच आदर्श प्रत्येकानं घ्यावा, हीच पाटोळे कुटुंबाची माफक अपेक्षा। परदेशातून आल्यानंतर मला महत्त्वाच्या 3 गोष्टी करायच्या होत्या, त्यातील ही पहिली, ज्यामध्ये माझ्या मित्रांनी सुद्धा साथ दिली। भेटू दुसऱ्या गोष्टी सोबत पुढच्या व्हिडिओ मध्ये।